नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं सुरुवातीला स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत पाठ 6 संख्यांचा चढता व उतरता क्रम, त्याच्यातला स्वाध्याय 6.2। तर चला त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। आता या संख्या दिल्या आहेत, ही संख्या मोठी दिली, ही संख्या लहान दिली, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल आपल्याला विचारलेला आहे। या ठिकाणी 579, इथंही 579 आहे, नंतर इथं स्टार आणि इथं 6 दिला आहे, म्हणजे 6 पेक्षा हा अंक मोठा असेल तेव्हा ही संख्या मोठी होणार आहे। या ठिकाणी 6 पेक्षा मोठा अंक फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे, तो म्हणजे 7, म्हणून योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 4। प्रश्न दुसरा, या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती। आता सर्वात लहान आणि सर्वात मोठी, आता या ठिकाणी योग्य क्रमाने म्हणजे काय, चढत्या क्रमाने लावायचे आहे। मग सुरुवातीला मी संख्या मोजून घेतो, 3 आणि 2 5, 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 सर्व संख्या सारख्या आहेत, म्हणजे काय, त्यांचे जे डिजिट आहे, अंक आहेत, ते सर्व 5 अंकी संख्या आहेत। हे खात्री केल्यानंतर मी आता शोधेल सर्वात लहान संख्या। या ठिकाणी सुरुवातीला 43, 42, 43, 42, 43, आता इथं 42, इथं 42, नंतर इथं आलं 500, इथंही 400, म्हणजे ही संख्या छोटी मला मिळाली, ती लिहून घेतो मी। या ठिकाणी 42454, त्याहून मोठी संख्या मिळाली मला ही 42544। आता मला शोधायचं आहे 43, 43 आणि 43 मध्ये। या ठिकाणी इथं 0 आहे, नंतर इथं 4 आणि इथं 8, आता 8 पेक्षा 4 छोटा आणि 4 पेक्षा 0 छोटा, म्हणून ही मिळाली मला पर्याय क्रमांक 3, म्हणजे ही 3 नंबरची। यांच्यामध्ये मी बघेल इथं 4, इथं 8, म्हणजे ही आणखी त्याच्यापेक्षा लहान 4 नंबरला आणि ही 5 नंबरला। आता मी याला लिहून घेतो, 43 0 48, नंतर 43 486 आणि 5 नंबरला आहे 43 844। आता यातील काय सांगितले, सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामध्ये फरक। आता मोठी संख्या ही आणि सर्वात लहान संख्या ही, मग आता मी तिथंच ते लिहिलेली संख्या ठेवतो आणि संख्या तिथं घेतो, 42 454, 4तून 4 गेले 0, 4तून 5 जात नाही, म्हणून इथं 4 लिहिला, इथं 1 घेतला, इथं उरले 7, 14 मधून 5 गेले 9 उरतात, 7तून 4 गेले 3, 3तून 2 गेले 1 आणि या ठिकाणी 0, 1390 पर्याय 1 मध्ये नाही, 2 मध्ये नाही, 1390 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे। विद्यार्थी मित्रांनो, ह्या संख्या शोधायला तुम्हाला वेळ लागेल, पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही लवकर या शोधू शकतात। पुढचा प्रश्न आहे तिसरा, या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या असल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या लिहाल। आता चढत्या क्रमाने असेंडिंग ऑर्डरने आपल्याला त्या मांडायच्या आहेत आणि सगळ्यात शेवटी असलेली संख्या शोधायची आहे। मी या ठिकाणी सुरुवातीला पाहतो, हे अंक 3 2 5 3 2 5 3 2 5 3 2 5, सर्व डिजिट म्हणजे सर्व अंक सारखे आहेत, 5 डिजिट सर्व संख्या आहेत। त्यानंतर मला याचा 39 39 39 39 सारखे आहेत, नंतर इथं 7, इथं 9, 9 पेक्षा 7 लहान, इथं 8 9, म्हणजे चढत्या क्रमाने मांडताना मला ही संख्या मिळाली 39 79 8, नंतर 2 नंबरला मी बघेल, ही झाली 1 नंबर। आता 900 पेक्षा 800 लहान, इथं 900, म्हणून ही मिळाली 2 नंबरला। 39 897,
याच्यापेक्षा आता 800 इथं 900, इथंही 900, 800 आणि शेवटी इथं दशक स्थानी 8 इथं 7, म्हणजे याच्यापेक्षा ही संख्या लहान, म्हणून 39 978. आता शेवटची संख्या आहे 39 987. सर्वात शेवटी, आता सर्वात शेवटी ही संख्या येते 39 987. 39 987 पर्याय 1 मध्ये नाही, पर्याय 2 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 3 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 4था. त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण काही वेळेला एक लक्षात ठेवा, सबस्क्राईब केलं असेल तर ज्यावेळेस प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील मी त्यावेळेस तुम्हाला समजावून देणार आहे. प्रश्नपत्रिका या ठिकाणी मी सोडून दाखवणार आहे तुम्हाला, आणि त्याचं मॅनेजमेंट ही कसं असेल प्रश्नपत्रिका सोडवण्याचं ते पण मी व्हिडिओ एक तयार करणार आहे, तो तुम्हाला मिळेलच. चला पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केलं. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न 4था. या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? आता उतरत्या क्रमाने म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. सुरुवातीला मोठी संख्या, नंतर छोटी छोटी संख्या आपल्याला मांडणी करायची. मी ह्याच ठिकाणी त्यांची मांडणी करतो. 3 36 336 336 3 आणि 36 सर्व डिजिट संख्यांचे सारखे आहेत. त्यानंतर 997 498 याच्यापेक्षा मोठी, 497 आणि 497. आता 498 मोठे असल्यामुळे 1 नंबरला ही संख्या येईल. नंतर 497 497 497 998 या ठिकाणी 800, इथं 999 याच्यापेक्षा ही मोठी, म्हणून ही 2 नंबरला, ही 3 नंबर मिळाली आणि ही 4 नंबर. आता आपल्याला काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज. मग पहिली संख्या आहे 498 989 आणि तिसरी संख्या आहे आपली 497 998, सॉरी 98 यांची बेरीज. 9 आणि 8 17 होता, 7 1 कॅरी केला, 9 आणि 8 17 आणि 1 18. 9 किंवा असे घेऊ शकता, इथे जर 9 घेतले तर 9 2 जा 18 चा 8 1 कॅरी, 9 2 जा 18 कॅरीचा 1, 19 चा 9 1 कॅरी. हा 1 जर इथं दिला तर 8 होतात, 8 आणि 8 16 चा 6 1 कॅरी, 9 2 जा 18 कॅरीचा 1 91 कॅरी, 8 2 जा 4 2 जा 8 आणि 1 9. 996 996 987 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्याला याचं योग्य उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 5वा. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती? आता उतरत्या क्रमाने मांडणी करा. पुन्हा उतरत्या क्रमाने मांडणी करत असताना काय विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला मोठी संख्या 325 325 325 325 यांचे सर्व संख्यांचे डिजिट सारखे आहेत. त्यानंतर 32 32 32 32. आता उतरत्या क्रमाने लावताना आपल्याला मोठी संख्या सुरुवातीला शोधायची आहे. पुन्हा इथं 32, इथं 31, 31 पेक्षा 32 मोठा, इथं 23 म्हणजे याच्यापेक्षाही हा मोठा, इथं 12 म्हणजे 1 नंबरला ही संख्या मिळाली. 31 नंतर 32 येतो म्हणून ही 2 नंबरला मिळाली, आणि त्याचा आणि 23 ही झाली 3 नंबर आणि ही आली 4 नंबर. म्हणजे क्रमाने ऑलरेडी त्या दिलेल्या आहेत. कशा? तर उतरत्या क्रमाने. आणि या ठिकाणी पहिली आणि तिसरी या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. आता पहिली संख्या 32 321 आणि तिसरी संख्या 32 231. 1 आणि 1 2 होतात, 5 5
4 6 64 55 2 पर्याय 1 नाही, पर्याय 2 नाही, 64 55 2 पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न दिला विद्यार्थी मित्रांनो 6वा. या संख्येतील चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या 99,987 पेक्षा मोठी असेल. मग ह्या ठिकाणी आणि इथं बॉक्स 7 99987. आता ह्या संख्या तिघी सेम आहेत. मग 8 पेक्षा इथं मोठी संख्या घेणार तेव्हाच ही वरची संख्या मोठी होणार. मग 8 पेक्षा या ठिकाणी पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये 9 दिलेलं आहे. ज्यावेळेस इथं 9 लिहिणार त्यावेळेस वरची संख्या मोठी होणार. म्हणून योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 7वा. पुढील संख्या गटापैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने अचूक मांडल्या आहेत. आता हे चढत्या क्रमाने मांडलेले आहेत का तुम्हाला शोधायचं आहे. मी पुन्हा शोधला आपला तेवढा वेळ वाचेल. त्यासाठी तुम्ही हा प्रश्न शोधा, हा तुम्हाला HW आणि मला कळवा त्या ठिकाणी की याचं योग्य उत्तर काय आहे, 1 2 3 का 4. पुढचा प्रश्न 8वा. या संख्या योग्य क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांमधील फरक किती असेल. आता योग्य क्रमाने लिहायचं आहे म्हणजे काय, चढत्या क्रमाने. जर योग्य आला तर चढत्या क्रमाने मांडणी करा. 3 2 5 3 2 5 3 2 5 3 2 5. या संख्यांचे सर्व डिजिट सारखे आहेत, मी एकदा खात्री केली. त्यानंतर या ठिकाणी 33 33 33 33. नंतर 37 पेक्षा 74 मोठा, 43 34. याच्यापेक्षा ही संख्या लहान म्हणून चढत्या क्रमाने मांडणी करताना सुरुवातीला लहान संख्या घ्यावी लागते. ही संख्या 1 नंबरला. नंतर इथं आहे 43, इथं 37 म्हणून ही आली 2 नंबर. 74 43 ही आली 3 नंबर आणि ही आली 4 नंबर. आता काय सांगितले आपल्याला, पहिल्या व शेवटच्या संख्येमधील फरक. मग पहिली संख्या आपल्याला मिळाली या ठिकाणी 33 34 7 आणि शेवटची संख्या मिळाली 33 74 3. आता एक लक्षात ठेवा त्यांच्यामधील फरक. आता फरक केव्हा असतो, मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस केल्यानंतर. मग या ठिकाणी तुम्हाला मांडणी केल्यानंतर कळलं असेल की ही संख्या मोठी आहे, ही संख्या छोटी आहे, म्हणून ही संख्या वरती लिहायची. 74 3 33 47. आता 3 7 जात नाही म्हणून इथं 13, इथं उरले 3. 13 मधून 7 गेली 6. 3 4 जात नाही म्हणून इकडे घेतला 1, इथं उरले 6. 13 - 4 केले तर 9. 6 - 3 3. 3 - 3 0. 3 - 3 0. 396 396. पर्याय 1 मध्ये नाही, 2 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 3 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9वा. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं उल्लेख केला आहे उतरत्या क्रमाने. मग या संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. इथं 4 4 4 4 म्हणजे सर्व संख्या 4 डिजिट अंक म्हणजे 4 अंकी आहेत. सुरुवातीला या ठिकाणी 87 85 88 84. मग मोठी संख्या या ठिकाणी येते 88 1 नंबरला. त्याहून लहान आली 87. 87 पेक्षा लहान आली 85 3 नंबरला आणि आली 4 नंबरला. लावल्यास त्यातील तिसऱ्या संख्येत, मग आता ही पहिली दुसरी तिसरी, तिसऱ्या संख्येच्या शतक स्थानी एकक दशक शतक, शतक स्थानी 5 अंक येतोय. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर.
पहा विद्यार्थी मित्रांनो, त्याच ठिकाणी मी सोडवलं। जर तुमचा लिहायचा वेळ वाचवायचा असेल, तुम्हाला ह्या पद्धतीने प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। मी पुन्हा तुमच्या प्रॅक्टिसवरच भर देतोय। सर काय आम्हाला तेच सांगता, पण त्याशिवाय तुम्ही लवकर सोडवणार नाही, कारण एका प्रश्नाला 1 मिनिट त्या ठिकाणी मिळतोय। आता पहा पुढचा प्रश्न, या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? उतरत्या डिसेंडिंग ऑर्डर 2021 ला आलेला हा प्रश्न। 3 2 5 3 2 5 3 3 6 3 2 5। मग आता उतरत्या क्रमाने लावत असताना मोठी संख्या पाहायची आहे। या ठिकाणी सर्व संख्या 5 अंकी आहेत आणि ही जी संख्या आहे 6 अंकी, म्हणजे ऑलरेडी ही संख्या काय झाली? मोठी। मग उतरत्या क्रमाने मांडणी करताना ही आली 1 नंबरवर, नंतर 32 39 39, मग ह्यापेक्षा ही मोठी 296, यापेक्षा ही मोठी, ही आली 2 नंबरला, 3 नंबरला आणि ही 4 नंबरला। आता हे केल्यानंतर पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज, मग या ठिकाणी आपल्याला बेरीज तुम्हाला करता येते। पहिली संख्या आणि तिसरी संख्या, 6 आणि 6 मिळवले तर 13 होता, 13चे 3 हातचाला 1, 9 आणि 9 18 आणि 19चा 9 हातचाला 1, 9 मध्ये 1 मिळवलं, 10चे 0 हातचाला 1, 9 2 18 आणि 1 19, 1 कॅरी 6 आणि 2। लवकर तुम्हाला यायला हवं। आता पुढे बघा, 269 093 093, पर्याय क्रमांक 1 आपल्याला याचं योग्य उत्तर मिळालं। चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओला उद्याच्या दिवशी। धन्यवाद।